ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत। तो धक्का नगर जिल्ह्यात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भाजपचे विवेक भैया कोल्हे हे हातात तुतारी घेऊन येती विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या तयारीत असल्याच्या शक्यतांना मंगळवारी पुण्यामध्ये पुष्टी मिळाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आशुतोष काळेंसाठी या महिन्यात 2 वेळा दौरा केला। एकीकडे अजितदादा आमदार काळेंची ताकद वाढवत असताना शरद पवारांनी जर तुतारीचा उमेदवार दिला तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे। नगर जिल्ह्यातील राजकारणाला आणखी एक कळनातमी मिळत आहे। आज आपण या संबंधीची इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पत्रकार संजय कोळसे। इनसाइड स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे। पुण्यातील मांजरी येथे मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला शरद पवार आणि इतर नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते। या बैठकीदरम्यान विवेक कोल्हे हेही उपस्थित होते। या बैठकीनंतर शरद पवार आणि विवेक कोल्हे यांनी एकत्रितपणे जेवण केले, तसेच त्यांची बैठकही झाली। विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वादही घेतले। त्यानंतर शरद पवार त्यांच्या गाडीतून निघाले। त्यावेळी विवेक कोल्हे बाजूला उभे असताना शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना स्वतःच्या गाडीत बसण्याची सूचना केली। त्यानंतर कोल्हे हे पवारांच्या गाडीत बसून रवाना झाले। त्यामुळे आगामी विधानसभा विवेक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळाली आहे। विवेक कोल्हे यांच्या मातोश्री माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपच्या माजी आमदार आहेत, परंतु 2019 मध्ये त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला। भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळे हा पराभव झाल्याचा कोल्हेंचा आरोप आहे। तेव्हापासून मंत्री विखे यांच्याशी त्यांचा राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे। तो राजकीय संघर्ष शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आला। विवेक भैया कोल्हे यांनी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी करून गणेश कारखान्याची विखे पाटलांकडील सत्ता हस्तगत केली। नुकत्याच झालेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या विरोधात विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती। त्यामध्ये त्यांनी दराडे यांना जोरदार टक्कर दिली, मात्र त्यांचा पराभव झाला। सध्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटामध्ये गेले आहेत। एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही सध्या महायुती सोबत आहेत। महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असे काळेंनी अनेकदा बोलून दाखविले आहे। विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी धक्का देत काही मासे गळाला लावले। तीच रणनीती ते विधानसभेसाठी आखत आहेत। राज्याच्या विविध भागातील अजित आमदार गटातील आमदार भाजपमधील नाराज नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची विवेक कोल्हे यांनी मंगळवारी घेतलेली भेट म्हणजे शरद पवार यांचा भाजपला आणखी एक धक्का असल्याचे मानले जात आहे। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला मार्जिन लोन नाकारल्याचा मुद्दा सध्या चर्चेला जात आहे। राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या 13 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून कोट्यवधीचे मार्जिन लोन दिले। महायुती सरकारने या कर्जाची थक हमी घेतली आहे। दरम्यान सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला यातून वगळण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधामुळे कोल्हेंच्या कारखान्याला 125 कोटी नाकारण्यात आल्याची चर्चा सध्या ऐकण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मदत केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि कर्ज नाकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे। विवेक भैया कोल्हेंच्या शरद पवार भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटलांनीही पवारांची भेट घेतली। यामुळे हर्षवर्धन पाटीलही तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे।
राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनीही मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील बैठक संपल्यानंतर त्या दोघांची बैठकही झाली. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलही तुतारी हातात घेणार का या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. दरम्यान या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, आज बैठकीमध्ये संस्थेच्या संदर्भातील चर्चा झाली. राज्यात अनेक ठिकाणी साखर कारखान्यासंदर्भात जागेसंदर्भात चर्चा झाली. शरद पवार गटात प्रवेश करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. 3 आठवड्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. ते काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल. महायुतीच्या जागा वाटपात अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. महायुतीच्या संदर्भातील निर्णय फक्त भाजप घेणार नाही. राहिला प्रश्न इंदापूरचा, तर कार्यकर्त्यांचा आग्रह आहे हे पाहून वरिष्ठ निर्णय घेतील. कार्यकर्ते म्हणत आहेत की आपल्याला महायुतीचं तिकीटच मिळालं पाहिजे. काही म्हणतात अपक्ष उभे राहा. याबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही असं हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. या व्यतिरिक्त 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुण्यातील बापू पाठारे, भुईंचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आमची इनसाइड स्टोरी आवडली असल्यास आणि अशा स्टोरी पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करा. धन्यवाद.